चोरचावडी धबधब्यावर अखेर प्रशासनाची बंदी. पर्यटकांच्या प्रवेशास मनाई. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई. माननीय उपविभागीय अधिकारी चांदवड यांच्या मान्यतेने आदेश. तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचे निर्देश. कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू. देवळा तालुक्यातील रामनगर चोरचावडी येथील धबधब्यावर अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी चांदवड यांच्या मान्यतेने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत धबधबा परिसरात तात्काळ निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला असून परिसरातील डोह, निसरडे खडक आणि तीव्र उतार यामुळे पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालाय. अलीकडेच येथे एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या घटनेनंतर नागरिकांकडून धबधब्यावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची आणि पावसाळ्यात प्रवेशबंदी लागू करण्याची मागणी जोर धरत होती. प्रशासनाच्या आदेशानुसार धबधब्याच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करणे, पाण्यात उतरणे, पोहणे तसेच धबधब्याखाली जाणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय धोकादायक कडे, निसरडे भाग आणि तीव्र उतार असलेल्या ठिकाणी जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. धबधबा परिसरात सेल्फी काढणे, धोकादायक व्हिडिओ किंवा रील्स तयार करणे, मद्यपान करणे, मद्य बाळगणे तसेच सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा असणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्राव्यतिरिक्त खासगी वाहने धबधबा परिसराकडे नेण्यासही मनाई करण्यात आली आहे. संबंधित महसूल, पोलीस व वन विभाग व इतर विभागांना धबधबा परिसरात इशारा व सूचना फलक लावणे तसेच आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सर्व नागरिक आणि पर्यटकांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, देवळा. सर नमस्कार, मी शरद पवार बोलतोय. चोरचावडी धबधब्यावर अखेर बंदी घालण्यात आली. नक्की प्रशासनाची भूमिका काय आहे? म्हणजे तिथं त्या परिसरामध्ये जर कोणी, आता वेगवेगळे मार्ग आहेत तिथे जायला, तर कुठल्याही मार्गाने कोणी पोहोचला गेला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. फौजदारी कोणी पर्यटनाला गेलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चोरचावडी धबधब्यावर बंदी घालण्याचा निर्णय आपल्याला कोणत्या कारणास्तव घ्यावा लागला? गेल्या काही महिन्यांमध्ये घटना घडलेल्या आहेत तिथे आणि आता पावसाळ्यात पण पाणी वाढतं तिथे, शक्यता अधिक धोकादायक क्षेत्र बनतं ते. तसंही मुळात दुर्गमच आहे आणि निर्जन आहे. त्या ठिकाणी मदत कार्य करण्यामध्ये देखील अडचणी खूप येतात, आपण बघितलंय डोळ्यांनी. मग एखादा व्यक्ती तिथे गेला, अडकला तर त्याला वाचवताना पण आपल्याला मार्ग उपलब्ध नाहीयेत. अच्छा, ही बंदी किती दिवसासाठी असेल सर? ही पुढील आदेश तो आहे, त्यामुळे कदाचित पावसाळ्यानंतर पण ती कंटिन्यू राहू शकते, कारण तो परिसर जो आहे तो निर्जन आणि धोकादायक आहे. नक्कीच. पण आता आपण एक पर्यटकांसाठी हा आपण उपाय केलेला आहे, परंतु बंदी आदेशाचं जर उल्लंघन झालं तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. गुन्हाही दाखल होणार त्यांच्यावर? हो, त्या क्षेत्रामध्ये जाण्याचं काही प्रयोजन नाहीये. बरं, आता सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी पाहताना पर्यटक तिथं पोहोचतात, त्यांना हे लक्षात येण्यासाठी काही सूचना फलक वगैरे, सुरक्षा व्यवस्था? सूचना फलक आपण लावलेलेही होते यापूर्वी, पण फोटोही आहेत. पण पुन्हा एकदा अधिक सूचना, जास्तीत जास्त सूचना फलक लावायच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत स्थानिक. पर्यटकांना जनजागृतीसाठी अजून काही कुठला मोहीम राबवणार? आपल्याच माध्यमातून जनजागृती होऊ शकते. आपण जेवढा याला प्रसिद्धी द्याल तेवढी लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. म्हणजे तिथं कोणी पोहोचणार आणि मग फलक वाचेल आणि मग परत फिरेल, यापेक्षा तिथं जाण्यात काही प्रयोजन नाही किंवा त्याच्यावर ते प्रतिबंधित क्षेत्र आहे याला आपण प्रसिद्धी दिली तर लोकांचं प्रमाण कमी होईल तिकडे जायचं. नक्कीच सर. पण आता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना आपल्या मार्फत काय सूचना असतील? जर कोणी तिथं फिरत असेल, आढळत असेल, काही फोटोसाठी जात असेल
फिरायला आली असेल तर तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. धन्यवाद सर. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.